जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी छान अशी माठाची भाजीची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी मी माठाची भाजी छान अशी घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे. तर त्याची मी 500 पानं काढून घेत आहे. तर पानांची मी छान अशी मस्त अशी गरमागरम भजी बनवणार आहे. तर त्यातले जे मोठे मोठे पानं आहेत ते मी अशी काढून घेत आहे आणि खरंच खूप छान अशी भजी लागते खायला. तर कांदा कापण्याची पद्धत देखील मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला उभा कांदा अशा प्रकारे चिरून घेऊ शकता. कांदा भजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारे खूप असा कांदा लागतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कांदा असा चिरून घेऊ शकता. खूप असे एकदम छान असं बारीक असं चिरून कांदा होऊन जातो. तर 2 कांदे छान असे उभे असे चिरून घेतलेले आहेत मी आणि आपली भाजी देखील छान अशी चिरून झालेली आहे आणि ते टोमॅटो देखील घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर इकडे आपला पॅन देखील छान असा शेगडीवर जाऊन बसलेला आहे आणि छान असा गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल छान असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये किंचित असं राई टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि किंचित असं जिरं देखील टाकून घ्यायचं आहे आपल्याला. राई छान अशी तडतडून गेलेली आहे. तर याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आपण आणि भाजीमध्ये म्हणाल तर कांदा जेवढा जास्त तेवढा भाजीला छान अशी चव लागते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर कांदा छान असा मिक्स करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया आपण आणि हिरवी मिरची टाकून घेऊया. 2-3 मिरच्या मी इथे वापरलेल्या आहेत. तर तुम्हाला जेवढा तिखट हवं असेल तेवढा तुम्ही हिरव्या मिरच्या वापरू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे आणि खरंच सांगू का, पालेभाज्या या कांदा, मिरची, हळद यामध्येच खूप छान अशा लागतात. वाटण वगैरे टाकायची काहीही गरज लागत नाही आपल्याला. अशाच भाज्या खूप सुंदर लागतात खायला. तर तर बारीक अशी चिरून घेतलेली भाजी फोडणीमध्ये आपण टाकून घेऊया आता. तर छान असं मिक्स करून घेऊया. तर याच्यामध्ये आता टोमॅटो देखील टाकून घेऊया आपण आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊया भाजीमध्ये. मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला आणि थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर झाकण उघडून आपली भाजी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आणि पुन्हा थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायची आहे भाजी आपली. तर थोडा वेळ झालेला आहे आणि पाहूया, भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर गरमागरम अशी भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा तांदळाच्या भाकरीसोबत. तर भाजीची चव अशी एक नंबर लागते. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.